नमस्कार, मी मनीषा. तुम्हाला जर लेडीज पॅन्टची आणि कुर्तीची परफेक्ट कटिंग शिकायची असेल, तर माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर मी आज तुम्हाला पहिले पॅन्ट शिकवत आहे, की लेडीज पॅन्ट कशी शिवतात किंवा ट्राउझर किंवा सिगारेट पॅन्ट. त्याच्यामध्ये थोडं फरक असतं, इतकं काही नसतं. एकदा पॅन्टचं बेसिक समजलं, की कसं कटिंग करायचं आहे, तर ते एकदम सिंपल पद्धतीने आपण शिवू शकतो. आणि मी आज तुम्हाला एकदम सिंपल पद्धतीने म्हणजे सिंपलातल्या सिंपल पद्धतीने मी तुम्हाला इथे ट्राउझर कटिंग शिकवणार आहे. तर पहिले मी काय घेतलंय, की कापड घेतलेत असे आणि फोल्डची बाजू माझ्याकडे ठेवलेली आहे आणि एकावर एक 2 असे मी कापड कट घेतलेले आहेत. तर आता मी इथे तुम्हाला दाखवते, की आपली इथे उंची बघा 37 आहे. त्याच्यामधून मी 1 इंच लेस केला आणि इथे 36 इंचाची उंची टाकून घेतली. 1 इंच लेस यासाठी केलेला आहे, की आपल्याला वरती बेल्ट शिवायचा आहे. ट्राउझरला किंवा पॅन्टला जो वरती बेल्ट असतो 2 इंचाचा, 2.5 इंचाचा, तो आपल्याला तिथे शिवायचा असतो. म्हणून मी उंचीतून 1 इंच लेस करून मग आपलं उंचीचं माप इथे टाकून घेतलेलं आहे. बघा. आणि त्याच्या खाली बरोबर त्याच्या खाली उंचीच्या मापाच्या खाली मी 2 इंच ॲडिशनल माप टाकलेलं आहे. का? तर ते आपल्याला दुमडपट्टी पॅन्टची जी आपण दुमडपट्टी घेतो त्याच्यासाठी. आता आपलं सीटचं माप आहे 40 इंच बरोबर. तर मी इथे याची खिस्तक उंची किंवा बैठक उंची मी किती घेतली आहे, तर 13 इथे टाकून घेतलेली आहे. आता इथे तुम्हाला 2 असं म्हणजे 1.5 इंचाच्या किंवा 2-2 इंचाच्या अंतरावर 2 असे सेम डायग्राम तुम्हाला दिसतायत. तर एक बॅक साईडचा डायग्राम मी मुद्दामून ह्याच्यावर फ्रंटवर बेतलेला आहे आणि हा फ्रंट साईडचा आहे. तर इथे आपली सीट आहे 40, तर 40चं डिवायडेड बाय 4 केल्यावर किती येतात 10. त्याच्यामध्ये 1 इंच वाढवलं. असं 11 इंचाचं मी कमरेपासून आणि खाली बैठक उंचीच्या इथे असं मी 11 इंचाचं माप टाकून एक बॉक्स तयार केला आणि त्या 11 इंचाच्या पुढे मी 1.5 इंच बघा 1.5 इंचाचं माप टाकलंय आणि त्याला असा बैठकीचा म्हणजे शेप दिलाय. आणि त्या शेप पासून मी जो मध्य येतो त्या मध्यावर एकदम बॉटम पर्यंत एक लाईन आखून घेतलेली आहे. व्यवस्थित अशी लाईन आखून घेतली आहे. बघा मी जिथे बोट ठेवतेय ना त्यांचा मध्य मी काढलाय म्हणजे बैठक शेपचा जो आकार आहे तिथून अगदी पाठीमागे ज्याला आपण सीट घेर म्हणतो तो सीट घेर मी किती टाकलेला आहे तर 11 इंच जी कमरचा घेर टाकलेला आहे त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस करून सीट घेर टाकलेला आहे. तिथे मी शेप दिलेला आहे आणि त्या सीट घेराचा मी बरोबर मध्य काढून तिथून स्ट्रेट बॉटम पर्यंत लाईन ओढलेली आहे बरोबर. आणि बॉटमच्या इथून मी बॉटम घेर जो आपला 16 आहे तर ती जी मध्य लाईन आहे तिथून 4 इंच डावीकडे आणि 4 इंच उजवीकडे असं माप टाकून शेप पट्टीने पॅन्टला शेप दिला आहे. आता तुम्ही म्हणाल की मी अगोदरच हा डायग्राम का काढून घेतलाय, कारण की मला कॅमेरामध्ये तुम्हाला असं परफेक्ट माप दाखवता येत नव्हतं आणि एकदा का आपण असं माप टाकलं तर आपल्याला आपलं कापड हलवायचं नसतं. ते नाहीतर हलवलं तर ते मागे पुढे होतं आणि आपले माप पण चुकू शकतात. त्यासाठी मी हे अगोदरच माप टाकून घेतलंय, कारण मी आता हे कापड तुम्हाला कटिंग करून दाखवणार होते म्हणून पाठी पुढे असं मला करायचं होतं, म्हणून मी अगोदरच ते माप टाकून तुम्हाला आता एक्सप्लेन करून दाखवलेलं आहे. आता जे आपण माप टाकलं आणि शेप पट्टीने दोन्ही साईडचा आपण असं जो शेप दिलाय तिथून आपण आता स्ट्रेट कटिंग करून घ्यायचं आहे. हे झालं आपलं फ्रंटचे पॅन्टचे भाग, म्हणजे पुढच्या बाजूचे हे पॅन्टचे 2 भाग डावे उजवे. आणि लगेच आता मी त्याच्यावर क्रॉस मार्क करून घेते जेणेकरून आपल्याला कळतं की आपलं कापड उलट कोणतं आहे आणि सुलट कोणतं आहे. हे बघा अशा पद्धतीने हे फ्रंट कटिंग झालेलं आहे.
आता मी बॅक कटिंग करते, त्यासाठी हे कापड बरोबर एकदम मी परफेक्ट तंतोतंत असं ठेवून देते बॅक साईडच्या कापडवर. बघा, तुम्ही बघू शकता असं व्यवस्थित हे मी ठेवून घेतलेलं आहे. आता फ्रंट पेक्षा बॅकचं कापड आपल्याला वरच्या बाजूने म्हणजे कमरेच्या बाजूने 2 इंच वरती हवं आहे, म्हणून मी ते 2 इंच असं वरती घेतलेलं आहे. आणि आता बैठक उंचीपासून मी 1.5 इंचाचं अंतर घेऊन तिथे एक मार्क केला आहे. म्हणजे जो फ्रंटचं आहे बैठकीचं म्हणजे सीट घेराची जी आपण रुंदी किंवा सीट घेर घेतलाय तिथून आपल्याला पुढे अजून 1.5 इंच मी वाढवून घेतलंय आणि फ्रंटच्या क्रॉस लाईन पासून मी एक स्ट्रेट लाईन कमरेपर्यंत ओढून घेतली. आता जे आपण 2 इंच वरती वाढवलेलं ना, तिथून आपल्याला जी आपली शेप पट्टी असते ना, त्या शेप पट्टीने आपल्याला तिथे आकार द्यायचा आहे. बघा, मी जसं जसं पिक्चर मध्ये दाखवते किंवा डायग्राम मध्ये व्हिडिओ मध्ये मी जसं दाखवते त्याप्रमाणे. आता ही शेपपट्टी थोडीशी कव असते, असं पुढून थोडंसं कव असतं, खड्ड्यासारखी असते एकदम स्लाइडली. तर त्या म्हणजे कवचा जो शेप असतो त्याच्यानेच आपल्याला कमरेला असा शेप द्यायचा असतो बॅक साईडच्या. जसं मी दाखवलंय त्याप्रमाणे तुम्हाला असा शेप द्यायचा आहे. आणि इथून जे 1.5 इंच वाढवलंय तिथे पण असं बैठक शेप देऊन त्याचा डायग्राम कंप्लीट करून घ्यायचा आहे. आता बॉटम पर्यंत आपल्याला त्या बाजूने 1.5 इंच वाढवत जायचं आहे. परफेक्ट असं धरून मी घेतेय, कारण कापड हललं तर आपला डायग्राम चुकेल त्यासाठी. असं मी अगोदर थोडंसं पॉइंट देऊन घेते म्हणजे समजेल मला. ओके, तर अशा पद्धतीने मी 1.5 इंचाचं माप टाकून घेते आणि पुन्हा आपल्या शेप पट्टीने बॅक साईडच्या भागाला पण मी शेप देऊन घेणार आहे. इथे थोडंसं बॉटमला थोडंसं क्रॉस करायचं, फ्रंटला पण आणि बॅकला पण. व्हिडिओ मध्ये जरा जास्तच झालेला आहे, एकदम स्लाइडली करायचं कारण तो आपल्याला आत दुमडायचा असतो. जास्त केलं तर तिथे चून येईल, म्हणून एकदम स्लाइडली करायचं असतं. म्हणजे 1-2 सूदच बाहेरच्या बाजूला करायचं, क्रॉस करायचं असतं. असं मी शेप पट्टीने बघा आता बरोबर बॅक साईडचा शेप देऊन घेते. बघा, फ्रंटची लाईन पण मी तिथे दाखवली आणि बॅकची लाईन पण घेऊन दाखवलेली आहे. अशा पद्धतीने आपला हा बॅक रेडी झाला. एकदम सिंपल, काही झंझट नाही. बघा किती फटाफट आपलं बॅक आणि फ्रंट कटिंग करून झालेला आहे. एकदम सोप्यातली सोपी पद्धत मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे आणि मला माहिती आहे की एवढी सोपी पद्धत आहे की तुम्ही ती सहज असं बेतू शकाल. आणि जर का तरीही तुम्हाला नसेल समजलं किंवा काही प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही कमेंट मधनं विचारू शकता, तर मी तुम्हाला सांगेन की काय करायचं ते. तुमच्या कमेंट्स येणं महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. जर का नसेल समजलं तर मी तुम्हाला ते समजावून सांगेन. अशा पद्धतीने आपलं बॅक आणि फ्रंट कट करून झालेलं आहे. आता आपल्याला वरच्या बेल्ट बनवायचा आहे. जो मी सांगितलं ना पहिले आपण जे उंची टाकली त्याच्यातनं 1 इंच आपण कमी केला का, तर बेल्टसाठी. मग आता आपल्याला बेल्ट बनवायचा आहे. तर मी या पॅन्टला पाठीमागे इलास्टिक देणार आहे आणि फ्रंटला पट्टी लावणार आहे, म्हणजे पट्टी येणार आहे. फक्त मागच्याच बाजूला इलास्टिक असणार आहे. तर त्यासाठी मी आता हे कापड घेतलेलं आहे आणि आता आपला सीट घेर किती होता, 40 होता बरोबर. 40चा चौथा भाग केल्यावर किती होतो, 10. आणि 40चा अर्धा केल्यावर होतो 20. तर मी आता इथे 20 इंचाचं मार्जिन टाकणार आहे, पण त्याच्या अगोदर पट्टीची पूर्ण उंची मी 4 इंच टाकणार आहे, कारण माझा 1.5 इंचाचा इलास्टिक आहे.
मी ह्या पॅन्टला फक्त 1.5 इंचाचा इलास्टिक लावणार आहे. 1.5 इंचाचा पण लावू शकता तुम्ही, 2 इंचाचा पण लावू शकता, पण त्याच्यापेक्षा जास्त इंचाचं इलास्टिक नाही लावू शकत कारण मग ते टोचत राहणार. तर इथे मी आता 20 इंच घेऊन अधिक 2 इंच टाकलेला आहे कारण की शिलाई मार्जिन जाणार आपलं, म्हणून मी इथे 22 रुंदी घेतलेली आहे कमर बेल्टची. आणि आता इथे अशा पद्धतीने मी हे कटिंग करून घेते आहे. तर हे पॅन्टचे आपले भाग रेडी झालेले आहेत. तुम्ही पण अशा पद्धतीने तुमची पॅन्ट कटिंग करू शकता. खूप सिंपल अशी ही पॅन्ट आहे. आता हे मी अस्तरवर कटिंग केलं आहे कारण मला ही साडीची पॅन्ट शिवायची आहे म्हणून. पहिले अस्तर कटिंग करून घेतलं लाइनिंग, आणि मग ते मेजर मी परफेक्ट साडीच्या कापडावर ठेवून कट करून शिवून घेणार आहे. तर तुम्हाला याचं स्टिचिंग पण बघायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की आम्हाला स्टिचिंग पण दाखवा, तर मी नक्कीच तुम्हाला याचं पण स्टिचिंग दाखवेन. तर आता इथे पण मी हे बेतून घेतलेलं आहे. आपण जो डायग्राम काढतो त्याला मराठीत बेतणं असं म्हणतात, तर मी इथे ते बेतून घेतलेलं आहे. आता इथे मी उंची टाकली आहे. ॲक्च्युली उंची किती आहे की 45 किंवा 40 अशी आपली कुर्तीची उंची असते, बरोबर. तर इथे मी आता फक्त 35 इंच, कारण माझ्या कुर्तीची उंची 40 इंच आहे, तर मी इथे अस्तरची उंची 35 इंच टाकलेली आहे. म्हणजे जेवढं अस्तर होतं तेवढंच मी तिथे उंची टाकलेली आहे त्याची. आणि कमरघेर 15 टाकलंय. आणि आता जो कट असतो ना साईडचा कट, तो तुमच्यावर डिपेंड असतो की 18 वर घेणार, 20 वर घेणार का 22 वर. इथे मी असे 2 मार्किंग मुद्दामून केले आहेत, म्हणजे तुम्हाला जेवढ्यावर पाहिजे तेवढ्यावर तुम्ही घेऊ शकता. पण उंची मी इथे 15 ठेवलेली आहे. आता मुंढा आहे. इथे मुंढा मी किती टाकलाय तर 8 इंचाचा इथे 7 इंचाचा मुंडा टाकलेला आहे. आणि शोल्डर इथे माझी आहे, टोटल शोल्डर किती आहे तर 1450 ची शोल्डर आहे इथे. तर मी इथे 7.25 पर्यंतचे शोल्डर टाकून घेतलेली आहे. आणि पुढील गळा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता, आणि तो रुंद असं रुंद पाहिजे असेल तसं रुंद घेऊ शकता, किंवा असं थोडं कमी रुंदीचं हवं असेल तर कमी रुंदीचं घेऊ शकता. पुढील गळा मागील गळा तुमच्यावर डिपेंड आहे. छाती आपली 35 आहे, बरोबर. मग 35चा चौथा भाग येतो 8.25. 8.25 वर मी इथे मार्किंग केलेली आहे. पुढे 2 इंच मी मार्जिनसाठी ठेवलंय, आणि पुढे जो अर्धा इंचाचा जो मार्क दिसतोय ना तो आपल्याला लुझिंगसाठी घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या शिलाईचा जो शिवतो फिटिंगच्या अगोदर तेवढा लुझिंगचा भाग आपला असतो. जेवढं आपलं परफेक्ट चेस्टचं माप असतं त्याच्यावरच आपण शिलाई टाकत नाही, तर जो लुझिंगचा भाग येतो अर्धा इंच त्याच्यावर शिलाई टाकून आपली फिटिंग बसते. हे नेहमीच लक्षात ठेवा. तर इथे मी अर्धा इंचाची लुझिंग टाकली आहे. आता कमरेवर पण छातीचा जो भाग आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच किंवा 1/2 इंच जशी शरीरयष्टी असते त्याप्रमाणे ते कमी जास्त करायचं असतं. काहींना पोट असलं तर मग आपल्याला तिथे असा क्रॉस शेप येत नाही. कधी कधी ते छातीच्या बाहेर पण जातं, म्हणजे जे छातीचं माप असतं त्याच्या बाहेर पण बसतं ज्यांचं पोट जास्त असेल तर त्याचं कटिंग थोडं वेगळं येतं. तर अशा पद्धतीने मी इथे हे माप टाकून घेतलेलं आहे. आता इथे स्ट्रेट छातीचं जेवढं माप आहे तेवढंच टाकलं, आणि त्याच्यापेक्षा मी अर्धा इंच बाहेर काढून आपल्याला म्हणजे सीट घेरापासूनचा खालचा पोर्शन स्ट्रेट काढायचा आहे, ए लाईनची कुर्ती असल्यामुळे. पाठचा पुढचा भाग एकावर एक आहे, त्यामुळे तुम्ही आता इथे व्यवस्थित बसवून घेते. कारण की काय होतं कॅमेऱ्यात येण्यासाठी मी ते कापड पाठी पुढे असं हलवते, त्यामुळे ते असं मागे पुढे होतं.
फक्त इथे जॉईंट आहे म्हणून मी ते कटिंग करून घेते. पाठचा आणि पुढचा भाग वेगळाच केला आहे आता. आणि आता आपल्याला ही कुर्ती कटिंग करायची आहे. हा छोटा गळा म्हणजे बॅक साईडचा गळा पण तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला किती पाहिजे. नॉर्मली घ्यायचा झाला गळा, ज्यांना जास्त मोठा नको असेल तर 3.5-4 पर्यंत तुम्ही तो घेऊ शकता. आता मी हे मार्किंग वरनं कट करते एकदम परफेक्ट. तर हे असं मला कापता येत नाहीये, तर मी हे कापड थोडंसं हलवून घेते आणि शोल्डर आर्म होल कटिंग करते. बॅक साईडचाच आर्म होल कटिंग करते. नीट लक्ष देऊन बघा. मी फक्त बॅक साईडचा आर्म होल कटिंग करून घेत आहे. आणि नंतर मग एक कापड उचलून त्याच्यानंतर फ्रंट साईडचा आर्म होल मी कटिंग करून घेणार. अशा पद्धतीने आपल्याकडे ही कुर्ती कटिंग झाली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.